श्रोतेहो, तुमचं मनपूर्वक स्वागत आहे आपल्या रीडिंग क्लब या यूट्यूब चॅनलवर, जिथे शब्द होतात प्रेरणादायी आणि कथा घडवतात जीवनाची दिशा. आज आपण ऐकणार आहोत महाराष्ट्र पोलीस सेवेतील अतिशय प्रेरणादायक अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांच्या आत्मकथनात्मक पुस्तकातील एक महत्त्वपूर्ण प्रकरण, BA चा उर्वरित भाग. हा भाग खास आहे कारण यात विश्वास नांगरे पाटील यांचं कॉलेज जीवन, संघर्ष आणि स्वप्नांच्या दिशेने त्यांनी घेतलेली पहिली पावलं अत्यंत प्रामाणिकपणे मांडली आहेत. या भागात आपण पाहतो की एका सामान्य गावातल्या तरुणाने अपार कष्ट, शिस्त आणि आत्मविश्वास यांच्या जोरावर आपलं ध्येय कसं गाठलं. हा पाठ प्रत्येक वाचकाला सांगतो की शिक्षण हे केवळ डिग्री मिळवण्याचं साधन नसून ते स्वतःवर विश्वास ठेवण्याचा आणि जीवनाला आकार देण्याचा प्रवास असतो. चला तर मग ऐकूया BA चा उर्वरित भाग. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे यापुढील नवनवीन व्हिडिओ तुम्हाला ऐकायला मिळतील. मला माहित नाही या 18-19च्या वयात काय होतं. शरीर वाढत असतं, मानसिक गरजा वाढायला लागतात, रक्त सळसळतच असतं, मोह हात धुवून मागे लागतात. थोडा ट्रॅक भेटला, गाडी रुळावर आली की स्पीड पकडायच्या आधी कोणीतरी ब्रेक लावतो आणि क्रॉसिंग येतं आणि रेड सिग्नल लागतो. प्रत्येक चमकणारी गोष्ट सोनं असल्याचा भास होतो. कदाचित ती तुटलेली अणकुचीदार काच असते. ती कधी पायात घुसेल, कधी त्या जखमेचं गँग्रीन होईल आणि कधी आयुष्य उद्ध्वस्त होईल याचा नेम नसतो. हॉस्टेलमध्ये किंवा कॉट बेसिसवर राहणाऱ्या मुलांसाठी असे मोह अधिक धोकादायक असतात. गार्ड, हेल्मेट, पॅड न घालता फास्टर समोर सीझन बॉलवर बॅटिंग करण्यासारखी परिस्थिती असते. काय चांगलं, काय वाईट हे सांगणारे जवळचं कुणी नसतं आणि त्यामुळे एखाद्या आकर्षणाच्या गर्तेत अडकल्यानंतर पाय अजून खोलात जातो. या वयातली ऊर्जा व नशा कुठल्या रस्त्यावर कधी भरकटेल याची शाश्वती नसते. BAच्या 3ऱ्या वर्षात गेलो आणि शिंग फुटले. अभ्यासावरचं लक्ष कमी होऊ लागलं व गावाकडचं राजकारण, शायनिंग, गुंडेगिरीकडे पावलं वळायला लागली. मोटरसायकल पाहिजे म्हणून तात्यांकडे हट्ट धरला. बहिणीचं लग्न ठरलं होतं. फौजदार जावई मिळाला असल्यानं लग्न धामधुमीत करायचं असा त्यांचा विचार होता. मला त्यांच्या अडचणी समजत होत्या कारण मला जवळजवळ 5 ते 6 पाहुण्यांकडे उसनवारी पैसे मागायला त्यांनी पाठवले होते. ज्यांना लहानाचं मोठं केलं त्यांनीही मदतीची अपेक्षा केल्यावर ऐनवेळी पाठ फिरवली होती. शेवटी तात्यांना त्यांचे मित्रच कामी आले. चप्पल पॉलिश करणाऱ्या तुकामामापासून चहाच्या गाडीवाल्या शामूपर्यंत 20 जणांनी बँकेतून प्रत्येकी 25,000 कर्ज घेऊन तात्यांना दिलं. बँकेतले एक शेतकी अधिकारी म्हणून आलेले गायकवाड साहेब आमच्या जुन्या घरात भाड्यानं राहायचे. काहीही नातं-गोतं नसताना, परतफेड होईल याची शाश्वती नसताना गायकवाड वहिनींनी आपल्या अंगावरचे 15 तोळं सोनं उतरवून सीमाताईच्या अंगावर चढवलं. खरं तर सीमाताईला एकाच दिवशी 2 स्थळं आली होती. पहिले भारत पेट्रोलियममध्ये उच्च पदस्थ अधिकारी होते. चांगला पगार, सुखवस्तू जीवनशैली व उंच देखणा अधिकारी मुलगा. हे स्थळ पाहताच सर्वांना पसंत पडलं होतं. पण दुपारी दाजी पाहायला आले. दाजीही रुबाबदार, फेटा घातलेले. दाजींचे शेतकरी वडील व आमच्याही पेक्षा छोट्या गावातली पाहुणे मंडळी असल्यानं आपली मुलगी याच घरी व्यवस्थित रुळेल अशा आशेनं आम्ही मुंबईचा फौजदार पसंत केला. लग्न धूमधडाक्यात पार पडलं. लग्नानंतर कर्ज असताना देखील तात्यांनी अडक दुकानदारांकडून उचल घेऊन मला मोटरसायकल आणून दिली. काय नातं आहे बाप आणि मुलाचं माहीत नाही बुवा हे रसायन. मला वाटतं की या जगात 2 पुरुषांमध्ये एवढं एकच असूया, मत्सर व द्वेष नसणारं निर्भेळ स्पष्ट नातं असावं. आपल्यापेक्षा दुसरा कोणी पुरुष मोठा व्हावा, यशस्वी व्हावा, नावारूपास यावा असा आशीर्वाद फक्त बापच मुलाला हृदयातून देत असतो. मुलगा मोठा झाला की त्याची छाती अभिमानानं भरून येते. माझी बेस्ट स्टुडंट म्हणून निवड झाली त्यावेळी मी आई तात्यांना पारितोषिक वितरण कार्यक्रमाला घेऊन गेलो होतो.
हा कार्यक्रम पाहून माझ्या प्राध्यापकांचे माझ्याबद्दलचे प्रशंसोद्गार ऐकून तात्यांचा आत्मविश्वास वाढला होता. मला विद्यापीठात अभ्यास करायला जावं लागतं, सायकलनी खूप वेळ जातो, अशा बाता मारून मी तात्यांना मोटरसायकलसाठी गळ घातली होती आणि तात्यांनी माझ्यासाठी सेकंड हँड कावासाकी बजाज आणली. बाईक येताच कॉलेजवर माझी पत वाढली. बाईकमुळे कॉलेजमधील हायफाय मुलं मुलीही हाय करू लागली. आम्हालाही बदललेल्या या परिस्थितीमुळे गुदगुल्या होऊ लागल्या. कॉलेजचे दिवस भुरकन उडून चालले होते. रोज बाईकवरून कॉलेज, विद्यापीठ, कॅन्टीन, कट्टा यातच चक्रा मारण्यात वेळ निघून चालला होता. गावाकडे जिल्हा परिषदेची निवडणूक जाहीर झाली. तात्यांना यावेळी तिकीट मिळणार अशी खात्री होती. आम्ही प्रचारही सुरू केला होता. एका रात्री तर गेरूनं गावातल्या मंदिरावर व भिंतीवर तात्याचं नाव लिहिलं व निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर करून टाकली. परिणाम उलटा झाला. तात्यांचं तिकीट कापलं गेलं होतं. हा खूप मोठा अपमान होता. वडिलांनी अपक्ष म्हणून अर्ज भरला. मी विशीत प्रवेश केला होता. गावात राजकारण उतरायचं, वडिलांच्या अपमानाचा बदला घ्यायचा व आपलं अस्तित्व दाखवून द्यायचं हा निश्चय केला. गावात बाहुबली झाल्याशिवाय राजकारणातले डावपेच समजणार नव्हते. भावकीतली सगळी तगडी तरुण मंडळी संघटित करायला सुरुवात केली. निवडणुकीचे पडघम वाजू लागले होते. तिकिटाच्या कारणावरून गावात मारामाऱ्याही झाल्या. पोलीस स्टेशनला माझ्या नावानं तक्रारही झाली. फौजदार संजय निकमने मला पोलीस स्टेशनला बोलावणं धाडलं. मी गुरमीत व मस्तीत 10-12 जणांच्या टोळक्याला घेऊन ठाण्यात गेलो. निकमनं हवालदाराला दरडावलं. भावड्याला सोडून सगळ्या भडव्यांना पळवून लाव. पोलीस ठाण्याला काय आठवडी बाजार समजतात का काय? सगळ्यांनी हवालदाराची दरडावणी ऐकताच काढता पाय घेतला. मला निकम साहेबांच्या केबिनमध्ये बोलावलं गेलं. माझा त्यांचा जुना परिचय होता. व्याख्यानमालेच्या आयोजनासाठी आम्हाला मदत त्यांनी आम्हाला केली होती. शिवाय आम्ही तरुणांनी गणेशोत्सवाच्या वर्गणीतून लायब्ररी बनवली याचं त्यांना कौतुक होतं. गावात कार्यक्रम घेऊन आम्हा सर्वांचा त्यांनी सत्कारही केला होता. मला थोडी भीती होती की आज माझा वेगळा सत्कार होणार की काय. मला त्यांनी खुर्चीवर बसवलं व चहा मागवला. माझ्यासमोर माझ्या विरुद्ध आलेला तक्रार अर्ज दाखवला. भावड्या, मी जे सांगतो आहे ते नीट ऐक. मी तुला न बोलवता या आलेल्या तक्रारीवरून तुझा गुन्हा दाखल करून अटक केली असती. गावातली 10-12 मुलं आणून माझ्यावर दबाव आणतोस का? भीती कोणाला दाखवतो? मी गप्प राहिलो. नजर खाली होती. हे बघ, तुझ्याकडे अख्खा गाव मोठ्या अपेक्षेनं पाहतो आहे. आबा देव माणूस आहे. तुझ्या वडिलांनी तुझ्यासाठी खूप खस्ता काढल्या आहेत. हा तुझ्या आयुष्यातला टर्निंग पॉइंट आहे. मी तुझ्यावर गुन्हा दाखल केला की तुझा अभ्यास आणि सरळ मार्गी जीवन जगण्याचा मार्ग संपला. हो, गुंडागिरी सुरू होईल. चांगला संघटक आहेस. निश्चित मोठा गावगुंड होशील, पुढारी होशील. पण हे सगळं बेभरवशाचं. तू काय करणार आहेस, कोणत्या रस्त्यानं जाणार आहेस, तो मार्ग निवडायचा आहे. गुन्हा दाखल झाला की तुझ्या वडिलांनी तू सरकारी अधिकारी होणार म्हणून पाहिलेलं स्वप्न काय होईल त्याचं? दी एंड. मी दुसऱ्या पार्टीला बोलावून त्यांचं स्टेटमेंट घ्यायच्या आधी तुला बोलावलं आहे. त्यांना मी समजावून सांगेन. तू तसा थेट मारामारीत नव्हतास. मी त्यांना पटवून देईन आणि तुझं नाव FRI मध्ये येऊ देणार नाही. पण हे सगळं एका अटीवर. तू आज रात्रीच बाड विस्तारा गुंडाळून कोल्हापूरला जाशील. निवडणुकीच्या काळात गावात दिसणार नाहीस. मतदानाच्या दिवशी पण येणार नाहीस. तुला राग आला आहे ना आबांना तिकीट नाही मिळालं म्हणून? काढ ना राग त्या पुस्तकावर. कर की अभ्यास जीव तोडून. दे झोकून स्वतःला आणि दे दाखवून गावाला तू काय चीज आहेस आणि कोण होऊ शकतोस. अरे, जर जिल्हाधिकारी झालास तर अशा 1000 निवडणुका तुझ्या पर्यवेक्षणाखाली पार पडतील. शहाणा हो आणि मला आत्ताच सांग मी काय करायचं ते.
6वीच्या वर्गात कदमबाईंनी कानाखाली वाजवून आवाज काढून मला असंच झापलं होतं. निकम साहेब डिक्टो कदमबाईसारखे बोलत होते. त्यांचे खडे बोल झुंबले होते. ज्या आगीशी या वयात खेळत होतो ती आयुष्य होरपळून टाकणारी होती. मी ताडकन उठलो, निकम साहेबांना नमस्कार केला व काही न बोलता निघून गेलो. माझे डोळे पाहून निकम साहेबांनी मी काय निर्णय घेतला आहे ते ओळखलं होतं. कोल्हापूर गाठलं, अभ्यासाला सुरुवात केली. BAची अंतिम परीक्षा 3 महिन्यावर आली. माझा रूम पार्टनर खांडेकरही झपाटून अभ्यासाला लागला होता. यावेळी विश्वासपेक्षा चांगले गुण मिळवणार असा पण त्यानं केला होता. एक दिवस थकून मी झोपी गेलो होतो. अचानक जाग आली तर विकास धस आणि खांडेकर गप्पा मारत होते. विश्वास तर काही खरं नाही, गावाकडच्या राजकारणात खूपच बिझी झाला आहे. कशाचे MPSC करतो, विद्यापीठात मोटरसायकलवर चक्रा मारूनच एजबार होईल. बघ याच्या नाकावर टिच्चून कॉलेजवर पहिला नंबर काढतो की नाही. खांडेकरचे शब्द उकळत्या तेलासारखे माझ्या कानात घुसले. मेंदूला झिंझिण्या आल्या. आपण काय होतो आणि काय झालो याची शुद्ध आली. IASचं स्वप्न बाळगून इंजिनिअरिंगचे ॲडमिशन सोडून आर्ट्सला आलो होतो आणि आर्ट्समधली सर्वसामान्य मुलं मला चितपट करण्याची भाषा करत होती. आता माझी सटकली. आयुष्यात अपमान, अपयश आणि पराभव हेही गरजेचे असतात, कारण यामुळेच पेटून उठतो आपल्यातला स्वाभिमान, जागी होते जिद्द आणि मग उभा राहतो आपल्यातला खंबीर आणि अभेद्य माणूस. आता जोपर्यंत यशस्वी होत नाही, सुखाची झोप नाही. अभ्यास हेच माझं मैदान. हे घोडे मैदान पुऱ्या ताकदीनिशी मारणार हा मिटल्या डोळ्यांनी निश्चय केला. माझ्या रोमरोमात उत्साह आणि ऊर्जा संचारली. माझं मन भटकवणारी बाईक गावी पाठवून दिली. वडिलांना तिचा बाजार करायला सांगितलं आणि 3 महिने बॅट्समन जसा 2020मध्ये बॅटिंग करतो तसा खन अभ्यास केला. सप सगळा अभ्यासक्रम संपवला, उजळणी केली आणि BAची अंतिम परीक्षा दिली. पेपर पठडीतले होते. फार काही आव्हान नव्हतं, पण उत्तरं पठडीतली लिहिली नाहीत. वेगळेपणा जपला आणि इतिहासाच्या विषयात महाविद्यालयात इतिहास घडवला. विद्यापीठात पहिला आलो. BAच्या निकालानं हुरळून गेलो होतो. त्यातच गावाकडेही ग्रामपंचायतीच्या वतीनं सत्कार करण्यात आला. नांगरे भाऊकी तर आमच्या भावड्या कलेक्टरच होणार अशा आविर्भावात वावरायला लागली होती. सत्काराला शेजारच्या गावातले मधुलाडही आले होते. त्या अडाणी पुढाऱ्याच्या डोक्यात काही टवाळखोर मंडळींनी भरवलं होतं की देशमुख साहेब आता कॅबिनेट मंत्री आहेत. तू त्यांच्याकडे जाऊन आग्रह धर की तुला शिवाजी विद्यापीठाचा कुलगुरू व्हायचे. कुलगुरूला लाल दिव्याची गाडी असते, बंगला असतो, रुबाब असतो, पैसे बक्कळ मिळतात. मधुलाडलाही ते पटलं. महामंडळाचा अध्यक्ष होण्यापेक्षा कुलगुरू होणं भारी आहे. त्यामुळे त्यांनी देशमुख साहेबांचे पाय धरून ही मागणी जोर लावून केली होती. त्यावेळी देशमुख साहेबांनी त्यांना विद्यापीठ म्हणजे विद्येचं सर्वात मोठं मंदिर असतं आणि त्याचा कुलगुरू व्हायला खूप उच्च शिक्षण घ्यावं लागतं असं पटवून सांगितलं होतं. मधुलाडच्या हे चांगलं लक्षात होतं. त्यामुळे त्यांनी विद्यापीठात भावड्या पहिला आला म्हणजे तो खूप मोठा साहेब झाला अशा आविर्भावात भाषण ठोकलं. तात्यांनाही भावड्यानं खूप मोठं गोहरं मैदान मारलं आहे असं समजावून सांगितलं. टाटांच्या अपेक्षा उंचावल्या. त्यांनी माळावरची अर्धा एकर जमीन विकायला काढली. आता भावड्याच्या शिक्षणाला काही कमी पडू द्यायचं नाही हा निश्चय केला. आता मलाच खजील झाल्यासारखं झालं होतं. जबाबदारी वाढली होती. लोकांनी मला कलेक्टर घोषित केलं होतं. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्यांच्या 3 कॅटेगरी असतात, स्वयंघोषित, जनता घोषित आणि आयोग घोषित. पहिल्या 2 कॅटेगरीतून 3ऱ्या कॅटेगरीत 100तला एखादाच पोहोचतो. साहेब होतो. गावाकडे सत्कार होतो. आमदार, खासदार, सासरा मिळतो आणि मग चुकून माकून हा गलिलठ्ठ झालेला साहेब गावी आला की त्याला बिस्लरी पाणी आणि AC शिवाय जमत नाही. त्याची पोरं फाड इंग्रजी बोलतात आणि बायको इम्पोर्टेड साड्यांमध्ये दिसते. बाकीच्यांचं काय, वय वाढतच जातं, आशा खुज्या होत जातात. गावाकडच्या जबाबदाऱ्या थकलेले आई वडील आठवायला लागतात. मग परतीचा मार्ग. जगातल्या सगळ्या घडामोडींचा अभ्यास केलेला हा बैल मात्र शेतावरही निरुपयोगी ठरतो.
आपलीही गत अशा भाकड बैलासारखी होणार की काय अशी भीती मनाच्या एका कोपऱ्यात होती. मला माहीत होतं की BA आणि ते पण इतिहासात विद्यापीठात अव्वल नंबर काढून देखील कुठेही साधी शिपायाची नोकरी मिळणार नाही. मुंबईच्या राज्य प्रशासकीय शिक्षण संस्थेत ऐकून होतो. तेथून दरवर्षी 30-40 जण UPSCच्या अंतिम यादीत झळकत होते. मुंबई विद्यापीठात MAला प्रवेश घ्यायचा व SIACमध्ये UPSCची तयारी करायची असा बेत करून मुंबई गाठायचा निर्णय घेतला.